नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा EMPSC कट्टाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, नुकताच आपला MPSC ग्रुप सी संदर्भात निकाल लागलेला आहे आणि जवळपास मित्र हो 95,000 प्लस विद्यार्थी या मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत मित्र. तर या मुख्य परीक्षेमध्ये जर आपल्याला यश संपादन करायचं असेल आणि या 95,000 विद्यार्थ्यांमधून मित्र हो 7,000 विद्यार्थ्यांमध्ये आपली निवड करायची असेल तर आपल्याला काही स्पेसिफिक विषयांवरती व्यवस्थित प्लॅनिंग करून व्यवस्थित रणनीती करून त्याचा अभ्यास केला पाहिजे. सो मित्र हो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. याला लास्ट पर्यंत बघा की मॅथ्स रिझनिंग मध्ये जो पेपर 2 चा भाग आहे आपला अतिशय स्कोरिंग आणि मस्ट डिसाइडिंग फॅक्टर, तो नवीन अभ्यासक्रमानुसार याचा स्टडी कसा करावा, यामध्ये पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे मित्रो, या सर्व गोष्टींना आपण या व्हिडिओ मार्फत समजून घेऊया आणि मुख्य परीक्षेसाठी कशा प्रकारचे PYQ विचारले गेलेले आहेत त्याचं पण इन शॉर्ट या व्हिडिओ मार्फत आपण डिस्कशन करूया. सो लास्टच्या भागात मी काही PYQ तुम्हाला डिस्कस करून देणार आहे. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रो. आपण सुरुवात करूया. बघा मित्र हो, आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यासक्रम काय म्हटलेला आहे बघा मित्रो. पेपर क्रमांक 2 चा जर आपण विचार केला तर पेपर क्रमांक 2 मध्ये आपल्याला पहिला पॉइंट या ठिकाणी दिसतो की सामान्य बुद्धिमापन व आकलन. मित्र लक्षात घ्या, लॉजिकल रिझनिंग अँड आकलन हा जो शब्द प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आकलन म्हणजे काय मित्र, जर तुम्ही व्यवस्थित रिझनिंगचा अभ्यास केला असेल तर रिझनिंग 3 पार्ट्स मध्ये नेहमी डिवाइड होतं. ते म्हणजे मित्र कशा प्रकारे व्हर्बल रिझनिंग आपली एक असते, नंतर नॉन व्हर्बल असते आणि मित्र अनालिटिकल रिझनिंग असते. आणि आयोगाने आता बऱ्यापैकी अनालिटिकल प्रश्नांवरती भर द्यायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी काही एक्झाम पासून मित्र. तर आकलन हा शब्द प्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे की जो अनालिटिकल रिझनिंगचा भाग असेल तो आपण पुढे जाऊन समजूनच घेणार आहोत. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात. बघा मित्र, काही प्रश्न लेंथी असतात, काही प्रश्न सोपे असतात, परंतु ते तुम्हाला जज करतात तुम्ही किती लवकर अचूकपणे विचार करू शकतात, तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी किती आहे की तुम्ही पटकन त्या प्रश्नांशी डील करू शकतात, हे आजमावण्यासाठी ते प्रश्न असतात आणि हाच त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. सो मित्र हो, त्या दृष्टीने आपल्याला ते डेव्हलपमेंट करायची, आपलं लॉजिक डेव्हलप करण्यावरती भर द्यायचा आहे. मित्र बघा, आपला महत्त्वपूर्ण सब्जेक्ट अजून अंकगणित व सांख्यिकी असा स्पेसिफिक सांख्यिकी सह उल्लेख आहे आता अभ्यासक्रमामध्ये. सो मित्र हो, सांख्यिकी वरती देखील प्रश्न येणार आहेत स्टॅटिस्टिक्सच्या भागावरती, बरोबर, त्याचंही आपण समजून घेऊया. तर मित्र हो, जवळपास या दोघं विषयावरती 10 याच्यावरती 10 याच्यावरती असे 20 प्रश्न हमखास असतील, परंतु ते मॅक्झिमम 25 ते 30 प्रश्न देखील ग्रुप सी च्या मुख्य परीक्षेला, लिपिक व टंकलेखकच्या परीक्षेला असू शकतात मित्र. सो आपल्याला या विषयाला व्यवस्थित प्लॅनिंगफुल, व्यवस्थित स्ट्रॅटेजीने अभ्यास करावा लागणार आहे, तरच तुम्हाला या 7,000 विद्यार्थ्यांमध्ये तुमची निवड होण्याची शक्यता असणार आहे मित्र. बघा मित्र हो, जर आपण अंकगणिताचा अभ्यासक्रम समजून घेतला तर आपल्याला कोणत्या टॉपिक्स वरती भर द्यायचा आहे हे आपण समजून घेऊया. लक्षात घ्या, आयोगाने आतापर्यंत जे काही मुख्य परीक्षेचे पेपर घेतलेले आहेत त्यामध्ये असं दिसतंय की काही डिफिकल्ट एक्झाम्पल पण आहेत, काही सोपे प्रश्न पण आहे आणि आता जो रिसेंट ट्रेंड आहे ते प्रश्न ऑब्जेक्टिव्ह म्हणजे कमी लाइनिंगचे असतात, कमी लाईन्स वरती असतात, जास्त लेंथी प्रश्न काही नसतात, बरोबर, पण काही लेंथी प्रश्न असू शकतात. मग मित्र हो, आयोग काय करतोय, आपले कन्सेप्ट चेक करण्याचा प्रयत्न करतोय या सब्जेक्टद्वारे. म्हणून मित्र हो, आपले प्रत्येक टॉपिकचा कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती आपण भर दिला पाहिजे. संख्या ज्ञान आहे, याचे सर्व कन्सेप्ट तुम्ही क्लिअर केले पाहिजे. बेसिक टॉपिक आहेत, मात्र याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शाश्वती आहे, शक्यता आहे मित्र. लसावी मसावी, घातांक व करणे, याला आपण इंडायसेस व सर्ड्स म्हणतो मित्र. लक्षात घ्या, पदावली व बॉडमास, सिम्प्लिफिकेशन आणि बॉडमास हा या नावाचा टॉपिक आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. सरासरी अतिशय महत्वाचा टॉपिक, ऍव्हरेज, याचे कन्सेप्च्युअली अभ्यास केला तुम्ही तर हा घटक अतिशय सोपा तुम्हाला जाणार आहे मित्र. गुणोत्तर प्रमाण अतिशय महत्वाचा भाग, अतिशय महत्वाचा घटक, अतिशय महत्वाचा टॉपिक मॅथ्स मधला, अंकगणितामधला मित्र. जर गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केला तर तुम्हाला वैवारी हा घटक सोपा जाणार आहे. याचे उदाहरण तुम्ही तोंडी सोडवू शकतात. तुम्हाला भागीदारी सोपा जाणार आहे, तुम्हाला मिश्रण आणि ॲलिगेशन वरील उदाहरण सोपे जाणार आहेत तुमचं गुणोत्तरावरती कमांड आली तर. तुम्हाला शेकडेवारी देखील सोपं जाणार आहे जर तुम्ही या टॉपिकला व्यवस्थित समजून घेतलं तर. बघा मित्र हो, मॅथ्स मध्ये
डिपेंडन्सी असते, एक टॉपिक दुसऱ्याशी रिलेटेड असतो. तसं मात्र रिझनिंग मध्ये नाहीये. कॅलेंडर हा पूर्णपणे वेगळा भाग आहे, घड्याळ हा पूर्णपणे वेगळा भाग आहे, बरोबर. तर्क व अनुमान हा पूर्णपणे वेगळा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये डिपेंडन्सी नाही. परंतु मॅथ्स मध्ये एकमेकांशी कनेक्टिव्हिटी असते. तुम्हाला जर लसावी मसावी लवकर काढता आला तर तुम्हाला काळकामचे एक्झाम्पल लवकर सोडता येतील. मग त्या प्रकारे त्याचा कन्सेप्च्युअली स्टडी केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या टॉपिक्सला हेल्प होणार आहे. तुम्हाला शेकडेवारी चांगल्यापैकी समजलं तर तुम्हाला नफा तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याजचे उदाहरणं तोंडी सोडवता येतील, लवकर सोडवता येतील मित्रो. त्यासाठी शेकडेवारीचे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे मित्रो, लक्षात घ्या. पुढे काम काळ व नळ व टाकीवरील उदाहरणं, नंतर वेळ वेग व अंतर रेल्वेवरील उदाहरणं, बरोबर, बोट व प्रवाहावरील उदाहरणं, हे सर्व यामध्ये इन्क्लूड येऊन जातील मित्रो. श्रेणी ज्यामध्ये आपण म्हणतो अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड जिओमेट्रिक प्रोग्रेशन, हा टॉपिक बऱ्याच ठिकाणी शिकवलाच जात नाही मित्रो, परंतु मुख्य परीक्षा दृष्टीने हा घटक फार महत्वाचा आहे. याला आपण व्यवस्थित प्रिपेअर केला पाहिजे, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात मित्रो. सो अरिथमॅटिक प्रोग्रेशन अँड जिओमेट्रिक प्रोग्रेशन श्रेणी नावाचा घटक आहे, तो पण आपण व्यवस्थित केला पाहिजे. भूमितीवरती व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला स्टडी करावा लागेल, याच्यावरती देखील 1 किंवा 2 प्रश्न असण्याची शक्यता आहे. सांख्यिकीवरती हमखास 2 ते 3 प्रश्न ह्या वेळेस विचारले जाऊ शकतात. मीन मेडियन मोड जो भाग आहे त्याचा तो व्यवस्थित आपल्याला करून घ्यावा लागणार आहे मित्र. हो, ऍडिशनल आपल्याला अजून प्रोबॅबिलिटी हा टॉपिक करावा लागणार आहे मॅथ्स मध्ये. प्रोबॅबिलिटी हा घटक करावा लागणार आहे मॅथ्स मध्ये. नंतर मित्र हो, आपल्याला परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन, मांडणी व निवड, हे दोघी टॉपिक, संभाव्यता, मांडणी व निवड, हे दोघी टॉपिक आपल्याला करावे लागणार आहेत मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रिलिमिनरी एक्झामला हे विचारलं जात नाहीत, परंतु मेन्स एक्झामला निग्लेक्ट करून चालणार नाहीत. हे घटक देखील आपल्याला मॅथ्स मध्ये व्यवस्थित करावे लागणार आहेत मित्र. हो, आता आपण रिझनिंगचा सिलेबस देखील समजून घेऊया. जसं की आपण अंकगणित बघितलं, आता रिझनिंग कडे जाऊया. रिझनिंगच्या अभ्यासक्रमामध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की रिझनिंगला आपण 3 टप्प्यामध्ये डिवाइड करूया, की व्हर्बल रिझनिंग एक पार्ट असेल, नॉन व्हर्बल रिझनिंग एक पार्ट असेल, आणि अनालिटिकल रिझनिंग, ज्याला आयोगाने नाव दिलेलं आहे आकलनात्मक प्रश्न. आकलनात्मक प्रश्न असतील, बरोबर, अनालिटिकल पार्ट वरती प्रश्न असतील. मग तो काय भाग आहे मित्र, ते पहिल्याने समजून घेऊ आपण डायरेक्टली. विधाने व निष्कर्ष, बरोबर, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन्स आपल्याला तपासावी लागतात. नंतर विधाने गृहीतके आपल्याला समजून त्या ठिकाणी घ्यावे लागतात, तपासावे लागतात. विधाने युक्तिवाद वरतील प्रश्न असतात. मग हे सर्व आकलनात्मक प्रश्न असतात. एक पर्टिक्युलर आपल्याला माहिती दिली असते, एक परिस्थिती निर्माण केलेली असते, त्यावरनं गृहीतके काढावे लागतात, त्यावरती युक्तिवाद समजून घ्यावा लागतो. डेटा सफिशियन्सी वरती प्रश्न असतात, माहिती विश्लेषण, विधान, कारण, परिणाम याच्यावरती प्रश्न असतात. आणि खरे खोटे हा टॉपिक देखील मित्र हो अनालिटिकल रिझनिंगचाच एक भाग आहे मित्र, लक्षात घ्या. आता आपण व्हर्बल बद्दल बोलूया. व्हर्बल आणि नॉन व्हर्बल मध्ये काय फरक आहे. व्हर्बल मीन्स मित्र हो शाब्दिक जे एक्झाम्पल असतात ते आपल्याला व्हर्बल रिझनिंग मध्ये बघायला मिळतात. आणि नॉन व्हर्बल म्हणजे काय, शाब्दिक सोडून अशाब्दिक म्हणजे काय मित्र हो, आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात. कशावर आधारित, आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात. हे दोघी त्या वर्डिंग मधला फरक आहे. बघा, व्हर्बल रिझनिंग मीन्स याच्यामध्ये दिशा नावाचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. नातेसंबंध अतिशय महत्वाचा घटक आहे. नंतर काउंटिंग फिगर्स आहे, आकृत्यांची संख्या मोजणे आहे, बरोबर. तर्क व अनुमान, ज्याला आपण सिलोजिझम म्हणतो, आयोगाचा फेवरेट टॉपिक, याच्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला एकतरी असणारच आहे. कॅलेंडर आहे, घड्याळ आहे, क्लॉक आहे, याच्यावरती देखील प्रश्न असणार आहे. इनइक्वालिटी अतिशय IMP टॉपिक मुख्य परीक्षा दृष्टीने. ज्यांनीही आपला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा, व्हिडिओ सेक्शन मध्ये जा. तुम्हाला इनइक्वालिटी साठी मी भन्नाट ट्रिक एक दिलेली आहे आणि त्याला विद्यार्थी मित्रांचा अतिशय चांगला प्रतिसाद येतोय. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला त्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होऊन जाईल आणि तुम्हाला तो टॉपिक सोपा जाईल. एकदा बघितला तुम्ही नंतर त्याला विसरणार नाही, त्यामध्ये स्कोर करणार म्हणजे करणार. अक्षरमाला, अंकमाला, मिसिंग नंबर या घटकांवरती आपल्याला जोर देऊन प्रॅक्टिस करायची आहे, कारण की हे प्रश्न कधी कधी त्यामध्ये वेळ आपला घेऊ शकतात आणि आपल्याला तो एक ट्रॅप असतो. काही प्रश्न या ठिकाणी आपला वेळ घेतात. सो यांची प्रॅक्टिस करायची व्यवस्थित या तिघी घटकांची. नंतर कोडिंग आणि डिकोडिंग अतिशय महत्वाचा घटक, यावरती प्रश्न विचारला जाणार आहे. सेटिंग अरेंजमेंट किंवा पझल्स वरती प्रश्न 1 किंवा 2 असण्याची शक्यता आहे, म्हणजे आहे मित्र. सो याला देखील करायचं आहे. इनपुट आउटपुटलाही आपल्याला निग्लेक्ट करता येणार नाहीये या ठिकाणी, लक्षात घ्या. नंतर नॉन व्हर्बलचा जर आपण विचार केला तर आकृत्यांवरती आधारित प्रश्न कोणते असतील, वॉटर इमेज आणि मिरर इमेज. मित्र हो, पाण्यातील प्रतिमा कशी दिसेल, आरशामध्ये कशा प्रकारे रिफ्लेक्ट होईल, असे काही प्रश्न महत्वाचे असतात, ते आपल्याला नॉन व्हर्बल मध्ये बघायचे आहेत. फिगर कम्प्लिशन, आकृतीची मालिका आपल्याला कंप्लीट करावी लागते मित्र.
नंतर डायस वरती प्रश्न असतील, बरोबर, डायस आणि क्यूब वरती प्रश्न असतात, ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. आकृत्यांवर प्रश्न मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलो. पेपर फोल्डिंग आणि पेपर कटिंग, कागदाची घडी, याच्यावरती प्रश्न विचारले जातात आकृत्यांवरती. तर मित्र हे सर्व घटक, हे सर्व टॉपिक आपल्याला व्यवस्थित येणाऱ्या 50 ते 60 दिवसांमध्ये व्यवस्थित काळजीपूर्वक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करून, त्याची प्रॅक्टिस करून, रिव्हिजन करून करण्याचं फार गरजेचं आहे मित्रो. तरच तुमचा चांगला स्कोर याच्यामध्ये होणार आहे. तुम्हाला डेली 2 ते 2.5 तास मिनिमम या सब्जेक्ट वरती स्पेंड करणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला जो डिसाइडिंग फॅक्टर आहे पेपर 2 च्या दृष्टिकोनातून, तरच तुम्हाला बेनिफिट होणार आहे. बघा मित्र जर आता महत्वाचा प्रश्न की जर आपल्याला ह्या विषयामध्ये चांगला स्कोर आपण केला तर पेपर 2 चे आपले मार्क्स नक्की वाढणार आहेत. म्हणून आपलं टार्गेट पाहिजे आतापासून ह्या विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळतील म्हणजे मिळतील. तेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर पेपर 2 चा स्कोर तुमचा चांगला येणार आहे. पेपर फर्स्टला मराठी इंग्लिश ऑलवेज सर्वजण करणार आहेत. पेपर 2 मध्ये जीएसई होणार आहे, परंतु हा विषय फार डिसाइडिंग फॅक्टर होणार आहे. मग याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणार टार्गेट ठेवाल तर तुमचा चांगला मॅक्झिमम स्कोर होईल. आणि व्यवस्थित रणनीती, व्यवस्थित स्ट्रॅटेजीने गेलात तर आपल्याला त्यामध्ये खरंच आउट ऑफ मार्क्स मिळवणं सोपं होणार आहे. आपण काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट तुम्ही मित्र या विषयाचे सर्व PYQ कलेक्ट केले पाहिजे आणि त्या PYQचं अनालिसिस केलं पाहिजे की आयोगाचा पॅटर्न कसा आहे, मॅथ्स वरती कसे प्रश्न विचारले गेलेत, रिझनिंग वरती कसे प्रश्न विचारले गेलेत, पझल्स कसे आहेत, जे लेंथी प्रश्न आहेत त्यांना विचारण्याचा पॅटर्न कसा आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला PYQ वरनं जज करता येणार आहेत. नंतर मित्र तुम्ही पर्टिक्युलर ज्या टॉपिकची तुम्हाला मी लिस्ट दिली, जे टॉपिक आपल्याला करायचे आता मेन्सच्या दृष्टीने, त्या टॉपिकच्या प्रत्येक घटकाची तुम्हाला प्रॉपरली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करणं गरजेचं आहे. मित्रो या संधीचं सोनं करायचं असेल, तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही या कालावधीमध्ये केलं पाहिजे. तुम्हाला कुठे क्लास लावायचा आहे हा पर्टिक्युलर तुमचा निर्णय असेल, परंतु निवड करताना असा निवड करा की ज्यामध्ये तुमच्या एक पूर्ण प्रॉपरली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली जाईल, तुमचं लॉजिक डेव्हलप करण्यावरती भर दिला जाईल. अशा स्वरूपाचंच तुम्ही जर समजून घेतलं तर अंकगणित आणि मॅथ्स हा विषय, अंकगणित आणि रिझनिंग, बुद्धिमत्ता चाचणी हा विषय सोपं होणार मित्र. नंतर या 2 गोष्टी झाल्या की तुम्हाला प्रॅक्टिस करणं मस्ट असेल. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, PYQचा स्टडी, अनालिसिस झाला की तुम्हाला मल्टिपल प्रॅक्टिस करणं फार आवश्यक असेल. टॉपिक वाईज टाईप नुसार वेगवेगळ्या प्रकारची एक्झाम्पल कलेक्ट करून त्यांना सोडवावं लागेल. डेली तुम्हाला 2 ते 3 तासाचा वेळ याच्यावरती द्यावा लागणार आहे. नंतर मित्र वीकली रिव्हिजन करा, डेली रिव्हिजन करा. तुम्हाला कशा प्रकारे शेड्यूल करता येतंय तुमच्या पद्धतीने मॅनेज करा, परंतु या घटकाला, या टॉपिक्सला रिव्हिजन करणं फार गरजेचं असतं मित्र. सो तुम्हाला मी काही हिंट्स दिलेले आहेत, काही पॉइंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत. जर तुम्ही यांना व्यवस्थित फॉलो केलं, व्यवस्थित प्रॅक्टिस केली, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी केली, रोज प्लॅनिंग नुसार तुम्ही 2 ते 3 तास या विषयाला दिले तर पैकीच्या पैकी मार्क मिळवणं कठीण नाहीये. या सब्जेक्ट वरती वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते मित्र. तुम्ही एकदाच याचे लॉजिक डेव्हलप करा, एकदाच याचे कन्सेप्ट क्लिअर करा, तुम्हाला हमखास प्रत्येक परीक्षेला हा विषय मार्क देऊन जातो म्हणजे जातो. लक्षात घ्या. मग आता मित्र आपण पुढे जाऊया. बघा आपण तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे मी काही PYQ तुम्हाला डिस्कस करणार आहे. या PYQ डिस्कस करण्याचा एकच हेतू आहे की आयोगाचा पॅटर्न तुम्हाला समजावा, आयोग कन्सेप्च्युअल प्रश्न कसे विचारतं हे तुम्हाला लक्षात यावं. म्हणून आपण काही या ठिकाणी प्रश्न 3-4 प्रश्न डिस्कस करूया आणि आपण लवकरच एक PYQ ची सिरीज सुरू करणार आहोत आयोगाने विचारलेल्या प्रश्नांची, जेणेकरून तुम्हाला टॉपिक नुसार सर्व PYQ मिळतील आणि व्यवस्थित तुमचा स्टडी व्हायला हेल्प होणार आहे मित्र. लक्षात घ्या. पहिला प्रश्न काय म्हणतोय, 5 संख्यांची सरासरी 25 आहे. जर त्यांच्यातील 4 संख्या 30, 29, 25 व 20 असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी किती असेल? बघा मित्र लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये 4 संख्या आहेत, त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी काढायची आणि आपल्याला म्हटले 5 संख्यांची सरासरी 25 आहे, म्हणजे एक संख्या मिसिंग आहे, एक संख्या मिसिंग आहे. त्याच्या जागेवर आपण एक व्हेरिएबल या ठिकाणी ॲज्युम करून घेऊया, कन्सिडर करून घेऊया. जर तुम्हाला बेसिकने हे एक्झाम्पल सोडवायचं आहे तर पहिल्यांदा तुम्ही काय कराल, सरासरीचं सूत्र वापराल. सरासरी बरोबर, लक्षात घ्या काय करतो आपण, एकूण सर्व संख्यांची बेरीज 30 अधिक 29 अधिक 25 अधिक 20 अधिक 1, ती संख्या माहिती नाही म्हणून, आणि भागीला 5 करावं लागेल कारण की त्या संख्या 5 आहेत मित्र. मग सरासरी माहिती आहे म्हणून आपण या ठिकाणी पुट डाऊन करणार 25. मग आता ह्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करण्यामध्ये आपला वेळ जातो मित्र. आणि तुमची जर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, तुमचा सरासरीचा कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला माहिती असेल मित्र सरासरी म्हणजे काय.
वर्डिंगवर न जाता त्याचा कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. सरासरी ॲव्हरेज म्हणजे मीन म्हणजे मित्र हो आपल्याला समान वाटणीचा कार्यक्रम करावा लागतो. प्रत्येकाला सारखी रक्कम द्यावी लागते. बघा याची सरासरी 25 आली तर मला प्रत्येकाला 25च द्यायचे होते बरोबर, पण याला 30 आलेले आहेत म्हणजे याला जास्त आहे त्याच्या वाट्याला, म्हणजे त्याच्याकडे 5 जास्त आहेत. लक्षात घ्या याच्याकडे किती जास्त आहेत मग 25 पेक्षा 4 जास्त आहेत. याच्याकडे जास्त पण नाही कमी पण नाही, शून्याचा फरक आहे. याच्याकडे मित्र हो याच्याकडे 5 कमी आहेत, याच्याकडे 5 कमी आहेत. आता ह्या एक्स कडे कमी की जास्त असतील हे गेस आपल्याला करता यायला पाहिजे. म्हणजे सर्व कन्सेप्च्युअल फंडे जे आहेत हे सर्व ट्रिक्स जे आहेत या सर्व मी कोर्समध्ये व्यवस्थित प्रॉपरली सांगितलेले आहेत. लक्षात घ्या काय करायचं या ठिकाणी, जेवढा धन फरक आलाय ना तेवढंच ऋण यायला पाहिजे, किंवा धन फरकाला ऋण फरकाने कॅन्सल करायचंय. धन 4 ला कॅन्सल करण्याकरता तर ऋण 4 पाहिजे. दॅट मीन्स हा जो एक्स आहे ही जी 5वी संख्या आहे ही 4 ने कमी आहे 25 पेक्षा, ही 4 ने कमी आहे 25 पेक्षा, म्हणजे हा एक्स जो आहे हा 21 आला मित्र 21 वाला. असं सिम्पली आपल्याला लॉजिकली विचार करता यायला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असतील तर तेव्हा हा विचार करता येईल, तेव्हा तुमचं लॉजिक डेव्हलप होणार आहे. आणि मग तुम्ही ठरवू शकतात की 21 ही संख्या आल्यामुळे या ठिकाणी ह्या 3च मोठ्या संख्या ठरतात. मग या 3चा ऍव्हरेज विचारलेला आहे 30 अधिक 29 अधिक 25 भागीला 3 आपल्याला फक्त करावं लागेल. आणि मित्र यांची बेरीज जर तुम्ही केली तर 60 आणि ते 24 84 डिवायडेड बाय 3, कारण की 3 संख्यांची सरासरी काढायची. 3 दुने 6, 2 उरले, 2वर घेतला 4 24, 3 8 24. तर आपलं आन्सर या ठिकाणी 28 होणार आहे, ऑप्शन नंबर 4. तर अशा प्रकारे सिम्पली तुम्ही ह्या ॲव्हरेजच्या प्रश्नाला टॅकल करू शकतात, डील करू शकतात. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल ना तर आपण या प्रश्नांशी इझिली डील करू शकतो. आणि तेच आपल्याला या येणाऱ्या कालावधीमध्ये प्रॉपरली व्यवस्थित करून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया मित्रांनो नेक्स्ट प्रश्न आयोगाने मेन्स परीक्षेला विचारलेला. बघा आलेखवरती प्रश्न आहे, आलेखवरती प्रश्न आहे मित्र. लक्षात घ्या ह्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे ते समजून घेऊया. खालील आलेखावरून 2006 ते 2010 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी वाढले, किती टक्क्यांनी वाढले. बघा आता बार ग्राफ नंतर पाय चार्ट टेबलवरती प्रश्न असतील, अशा प्रकारचे प्रश्न हे सांख्यिकीमध्ये म्हटले, माहिती विश्लेषणामध्ये म्हटले तरी काही हरकत नाहीये. मग अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळणार आहे, म्हणजे आहे मित्र अंकगणिताच्या फॉर्मॅटमध्ये. तर मित्र हो या घटकाला सोपं करण्यासाठी मॅथ्सचे तुम्हाला 3 टॉपिक वरती फार कमांड मिळवावे लागणार आहे. ते म्हणजे फर्स्ट म्हणजे तुम्हाला रेशो, दॅट मीन्स गुणोत्तर व प्रमाण. नंतर मित्र हो तुम्हाला पर्सेंटेज वरती कमांड मिळवावी लागेल, शेकडेवारी वरती कमांड मिळवावी लागेल. नंतर मित्र हो तुम्हाला ऍव्हरेज वरती कमांड मिळवावी लागेल. बरोबर, दिलेली काहीतरी माहिती असते, एक तर तुम्हाला ऍव्हरेज काढायला विचारतील, एक तर तुम्हाला टक्केवारीमध्ये बदल सांगतील, एक तर तुम्हाला गुणोत्तर घ्यायला सांगतील. अशा प्रकारचे काही प्रश्न याच्यावरती असतात. म्हणून हे 3 घटक आपले व्यवस्थित काळजीपूर्वक प्रिपेअर झाले पाहिजे मित्र. लक्षात घ्या प्रश्न काय म्हणतोय, आपल्याला दिलेलं आहे की 2006 ते 2010 पर्यंत उत्पादन किती टक्क्यांनी वाढलेलं आहे. मग 2006 ला बघूया किती आहे, 200 आहे बरोबर. नंतर 2010 ला बघूया किती आहे, 1000 आहे बरोबर. 200 वरती कितीची वाढ आहे मित्र, फरक कितीचा आहे यामध्ये, 800चा आहे. तो वरती मांडायचा न्यूमरेटर मध्ये, टक्केवारीत काढायचं म्हणजेच मल्टिप्लाय विथ 100. आपण सिम्प्लिफाय करू याला. आता 0 गेले 0 गेले, बे एक बे, बे चोक 8, 4 गुणिला 100 म्हणजे 400 होऊन जाईल. आहे का पर्याय? येस आहे, ऑप्शन नंबर 3. तर मित्र सिंपल प्रश्न होता, मला फक्त हेच सांगायचंय कन्सेप्ट क्लिअर असेल आपण इझिली या प्रश्नांना लगेच पटकन टॅकल करू शकतो. बघा मित्र हो पुढचा PYQ आपण बघूया. आता फार महत्वाचा प्रश्न आहे तर्क व अनुमानवरती. तर्क व अनुमान हा घटक शिकवताना अतिशय बेसिकली कन्सेप्ट त्याचे शिकवले जातात आणि परिपूर्ण असे कन्सेप्ट क्लिअर केले जात नाहीत. आणि हा जो प्रश्न आहे हा फर्स्ट टाइम MPSC ने मुख्य परीक्षेला असा विचारलेला आहे की जो ट्रिकी आहे बरोबर. ज्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी परिपूर्ण आहे त्यालाच त्या प्रश्नाचं आन्सर येणार आहे. बघा प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, सर्व झोपड्या बंगले आहेत, एकही बंगला तंबू नाही. लक्षात घ्या आपण काय करूया आता, सर्व झोपड्या ज्या आहेत, सर्व झोपड्या ज्या आहेत मित्र त्या काय आहेत, बंगले आहेत. ते कुठे जातील, बंगलेच्या सेट मध्ये जातील. ते कुठे जातील मित्र, बंगलेच्या सेट मध्ये जातील. एकही बंगला तंबू नाही. मग आता काय करायचं मित्र, एकही बंगला काय नाहीये, तंबू नाहीये बरोबर. ज्याच्यामध्ये नाहीचं रिलेशन असेल, ज्यामध्ये नाहीचं रिलेशन असेल त्या दोघं सेट मध्ये मित्र लक्षात ठेवा, हे एक्झाम्पल सोडवताना क्रॉस मार्क आपण दाखवला पाहिजे. हा क्रॉस मार्क कन्सेप्च्युअली लॉजिकली फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो मित्र. आणि ही हिंट लक्षात ठेवायची तुम्हाला. पर्टिक्युलर तुम्ही हा टॉपिक माझ्याकडून शिकून घेतला की तुम्हाला यामध्ये कोणतीच अडचण येणार नाही मित्र. लक्षात घ्या अशा प्रकारे फिगर झाल्यानंतर आता आपल्याला अनुमानाकडे जावं लागतं, निष्कर्ष तपासावे लागतात. मग
पहिला जो निष्कर्ष तो निगेटिव्ह आहे बघा, एकही झोपडी तंबू नाहीये. आता ते काय म्हणतात, एकही झोपडीचा भाग तंबू नाहीये. लक्षात घ्या कसं थिंकिंग करायचं, लॉजिकली कसं विचार करायचा. बंगल्याचा भाग हा तंबू मध्ये जाऊ शकत नाही, यांच्यामध्ये क्रॉस आहे, यांचं जमत नाही बरोबर, यांचं भांडण झालंय समजा, परंतु समजा बंगल्याचं आणि तंबूचं जमत नाही, परंतु झोपड्या हा जो आहे, झोपडीचा सेट जो आहे हा बंगल्याचाच भाग दिसतोय बरोबर. म्हणजे याचं जर याच्या सोबत जमत नाही तर याचं जमणारच नाहीये, ऑब्वियस आहे बरोबर. सो हे जे दिलंय ना, एकही झोपडी तंबू होऊ शकत नाही, हे एक्झॅक्टली राईट आहे. मग कन्सेप्ट क्लिअर असतील ना तेव्हा आपण ते लगेच ठरवू शकतो. बघा पुढे, सर्व झोपड्या बंगले असू शकतात. आता हा जो प्रश्न आहे ना अतिशय महत्वाचा आहे. फर्स्ट टाइम एमपीएससीने हा प्रयोग केलेला दिसतोय मला या ठिकाणी. आतापर्यंत असे प्रश्न कधीच कोणत्याच परीक्षेला आलेले नव्हते. हे क्लर्कच्याच मुख्य परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे हा मागच्या वर्षाचा. तुम्ही एकदा पेपर बघा आणि त्याचं विश्लेषण मी सविस्तर आता टाकणारच आहे युट्यूबवरती. 1 बाय 1 आपण सर्व पेपर सोडवून देखील घेणार आहोत. तर बघा मित्रो, हा जो प्रश्न आहे ना असू शकतात म्हणजे काय झालं, याचा मिनिंग पॉसिबिलिटी आहे. कशाची मिनिंग आहे मित्रो, याची पॉसिबिलिटी आहे बरोबर. शक्यतेवरील आधारित प्रश्न असतात मित्रो, आणि हे प्रश्न आधी फक्त बँकिंगच्या एक्झामलाच विचारले जायचे. आता मात्र प्रयोग आयोग देखील करायला लागले त्या काठिण्य पातळीला. मग ते कन्सेप्ट आपण व्यवस्थित प्रॉपरली प्रिपेअर करून घेतले पाहिजे. आता बघा याचा कन्सेप्ट काय असतो, काय म्हटलंय त्या ठिकाणी, सर्व झोपड्या बंगले असू शकतात. आता झोपड्या ऑलरेडी बंगलेमध्ये सर्वच्या सर्व, ते काय म्हणतात, असू शकतात, ते होऊ शकतात, परंतु ते आहेच त्या ठिकाणी. मग जेव्हा पॉसिबिलिटी ऑलरेडी हॅपनिंग आहे, लक्षात घ्या मी काय म्हणतोय, जेव्हा पॉसिबिलिटीची केस ऑलरेडी हॅपनिंग आहे, ते ऑलरेडी घडतंय त्या ठिकाणी, आणि त्यांनी म्हटलेलं असेल ती शक्यता आहे किंवा असू शकते असं म्हणता येणार नाही. ते ऑलरेडी आहे ना, त्याला शक्यतेमध्ये आपल्याला नेता येत नाही. सो मित्र हो, ही शक्यता वर्तवलेली ऑलरेडी घडते या ठिकाणी, सो ही रॉंग असेल. तर त्या ठिकाणी ते घडत नसतं आणि ते असू शकतं असं म्हटलं असतं तर आपण त्या वेगळ्या कन्सेप्टने त्या ठिकाणी विचार केला असता. आय होप तुम्हाला अंडरस्टँड होत असेल. तर हे रॉंग आहे, ओनली फर्स्ट इज ट्रू, फक्त अनुमान ए सत्य आहे. मित्र हो, असे प्रश्न आपल्याला टॅकल करण्यासाठी परिपूर्ण तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी झाली पाहिजे, तरच तुम्हाला ह्या प्रश्नांना डील करता येणार आहे, हे लक्षात घ्या. मग तुम्ही अशा प्रकारे अभ्यास कराल तेव्हाच तुम्हाला निश्चित याचा फायदा होणार आहे. पुढे बघा, पायथागोरसची त्रिकुटे किती आहेत असा प्रश्न आयोगाने मुख्य परीक्षेला विचारलेला आहे. आता त्रिकुटे त्याला आपण पायथागोरसचे ट्रिपलेट्स म्हणतो मित्रो. याचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, ट्रिपलेट्स माहिती पाहिजे. मग डायरेक्शन हा टॉपिक शिकवताना मी सर्व ट्रिपलेट्स ही यादी त्यामध्ये दिलेली आहे. तर ट्रिपलेट्स माहिती असतील, त्याचा कन्सेप्ट क्लिअर असेल, तुम्हाला लगेच सांगते. पायथागोरसचा नियम काय म्हणतो, थेरम काय म्हणतो, कर्णाचा वर्ग हा दोघी बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हायपोटेन्यूसचा वर्ग हा दोघी साईडच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. आता बघा, हे दोघी साईड झाल्या, 3 आणि 4चा वर्ग हा 5च्या वर्गाचा एवढा असतो मित्र. लक्षात घ्या, ट्रिपलेट आहे 3, 4, 5, पण या ठिकाणी ती पेअर व्यवस्थित नाही म्हणजे हेच निग्लेक्ट होणार आहे या ठिकाणी. पुढे बघा, 8, 15, 17, येस एक्झॅक्टली, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225 ऍड केले, तुम्हाला 17चा वर्ग 289 मिळणार आहे. म्हणजे हा ट्रिपलेट आहे, त्रिकूट आहे पायथागोरस, चालणार आहे. हे पण ट्रिपलेट आहे पायथागोरसचं, 5, 12, 17, 9, 40, 41, हे देखील ट्रिपलेट आहे मित्र हो पायथागोरसचं. लक्षात घ्या. मग आपला आन्सर या ठिकाणी होणार आहे ऑप्शन नंबर 3. 3 ट्रिपलेट, 3 त्रिकोटे त्या ठिकाणी होत आहेत मित्र. आय होप तुम्हाला समजला असेल हा PYQ. बघा मित्र हो, पुढचा प्रश्न, 5, 7, 20 यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता? यांनी विभाज्य असलेला सर्वात लहान पूर्णांक कोणता? बघा आता, यांनी विभाज्य असणारा म्हणजे यांनी भाग जाईल. मग आता भाग कोणाला दिला जातो, मसावीला की लसावीला? कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. दिलेल्या संख्यांनी ज्या लहानात लहान संख्येला भाग जातो त्याला आपण लसावी म्हणतो, आणि लसावीच्या संकल्पनेवर आधारित हे ऍप्लिकेशन आहे. लसावी मसावी अतिशय सोपा घटक आहे, परंतु आयोग त्याच्यावरती विचारताना ऍप्लिकेशन विचारतं. सो हे सर्व प्रकारचे ऍप्लिकेशन आपले झाले पाहिजे मित्र लसावी मसावीवरील. आता याला करताना काय करायचं, पहिल्याने याचा लसावी घ्यायचा. 7 5 35, 35 2 70, 70ला या ठिकाणी भाग जाणार नाही, 70 डबल 140, ते लसावी असेल 140, 140 त्याचा लसावी आहे. तुम्हाला तोंडी लसावी काढण्याची मी टेक्निक एका पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये देणारच आहे मित्रो. तर याचा लसावी 140 आहे, पहिल्याने आपण त्याला टॅली करू. त्याला जर यांनी भाग गेला तीच लहान संख्या झाली, त्याला नाही गेला असता आपण इकडे गेलो असतो 280 कडे, पण याला जाणार नाही 20 म्हणजे हा निग्लेक्ट, आणि यांना मात्र जाणार आहे. तर आपला आन्सर या ठिकाणी 140 येणार आहे. बघा मित्रो, असे कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे या ठिकाणी. आता हा प्रश्न फार महत्वाचा आहे. जर तुम्ही ह्या प्रश्नाला डील करू शकले तर तुम्हाला कोणताच क्लास लावायची गरज नाही मित्रो. तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत असं मी समजेल, आणि ज्या विद्यार्थ्याला याचं आन्सर, याचं सोल्युशन काढता येणार आहे
त्याने याचं आन्सर कन्सेप्च्युअली सोडवून त्याचं आन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया किती जण या प्रश्नाचं उत्तर योग्यपणे देऊ शकतात. लक्षात घ्या, पाण्याच्या टाकीवर नळवरील प्रश्न आहे, याचा स्क्रीनशॉट प्रॉपरली घ्या आणि याला सोडवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आपण जेव्हा PYQ सेशन घेणार तेव्हा मी तुम्हाला याचं सोल्युशन नक्की सांगणारच आहे. तर बघा मित्रो, मला सांगायचं तुम्हाला यामध्ये एवढंच आहे की जर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर दिला, तुम्ही लॉजिक डेव्हलप करण्यावरती भर दिला, तर तुम्हाला कोणताही प्रश्न मुख्य परीक्षेला अवघड जाणार नाही मित्रो. तर मित्र याचं सोल्युशन तुम्हाला आपल्या या ठिकाणी स्पर्धा ग्रामच्या ऍप्लिकेशन वरती उपलब्ध करून देण्यात आला आहे. तो म्हणजे आपला ऑनलाईन स्वरूपात असणारा एकमेव ऑनलाईन कोर्स की ज्यामध्ये मी त्या ठिकाणी कन्सेप्ट वरती आणि लॉजिक वरती जास्तीत जास्त माझा भर असतो माझ्या टीचिंगचा, आणि त्यावरती तुमचे प्रश्न कसे टॅकल करायचे विदाउट फॉर्म्युला, सूत्रांचा वापर न करता त्या ट्रिक्स नुसार आपण कशा प्रकारे ह्या एक्झाम्पलशी डील केलं पाहिजे, अशा प्रकारचा माझा भर असतो. तर अतिशय माफक दरात जेवढेही विद्यार्थी मित्र या ठिकाणी मुख्य परीक्षेला गेलेले आहेत त्या प्रत्येकापर्यंत या सर्व गोष्टींचा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण स्पर्धा ग्रामच्या प्लॅटफॉर्मवरती या अतिशय माफक दरात फक्त 299 रुपीजला हा कोर्स तुम्हाला फक्त त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या संधीचा फायदा घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा स्पर्धाग्राम नावाचं. तुम्हाला निश्चित एमपीएससीच्या सेक्शनमध्ये गेल्यावरती तुम्हाला या नावाने, स्वप्नील हिवराडे नावाने तुम्हाला माझा ऑनलाईन कोर्स दिसेल, ज्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता, सांख्यिकी, भूमितीसह आकलनात्मक प्रश्नांसह आपण तो कोर्स सुरू केलेला आहे. निश्चित आता फायदा घ्या. तर मित्र आपण आता असेच PYQ चे प्रश्न अपलोड करणार आहोत की जेणेकरून तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होईल, तुम्हाला PYQ चं या ठिकाणी अनालिसिस करता येईल. तर मित्र येणाऱ्या एक्झाम साठी, येणाऱ्या प्रिपरेशन साठी जोर लावून स्टडी करा मित्र. 50 ते 60 दिवसांचं योग्यपणे नियोजन करा. ही संधी वाया जाऊ देऊ नका. तुम्हाला माझ्याकडून व EMPSC कट्टा ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म करून आमच्या सर्वांकडून बेस्ट ऑफ लक, भरभरून शुभेच्छा. थँक्यू मित्र, धन्यवाद.